80 शब्द प्रति मिनिटची संपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा. रेडी. न्यायनिर्णय तारीख 18 फेब्रुवारी 2006 रोजी देण्यात आला. सदरचा दावा ₹10,00,000 पुढील व्याज 24% दशांशी व्याजासहित वसूल करून मिळण्यासाठी वादीने प्रतिवादीविरुद्ध केलेला आहे. दावा दाखल करण्यास कारणीभूत झालेल्या घटना थोडक्यात पुढीलप्रमाणे आहेत. वादीचा वैद्यकीय व्यवसाय आहे व प्रतिवादी नंबर 1 हा भागीदारी संस्था असून तिचा जमीन विकसित करणे व बांधकाम करण्याचा व्यवसाय आहे. प्रतिवादी नंबर 2 ते 10 प्रतिवादी नंबर 1 संस्थेचे भागीदार आहेत. ते भागीदार व वादी हे कुटुंबस्नेही आहेत. जून 1997 मध्ये प्रतिवादीस पैशाची निकड होता म्हणून वादीचे प्रतिवादीस मदत करण्यासाठी ₹5,00,000 चे कर्ज 24% दशांशी व्याज आकारण्याच्या शर्तीसह दिनांक 5 जुलै 1997 रोजीच्या आंध्र बँक लिमिटेडच्या धनादेशाद्वारे दिले. प्रतिवादीने ते पैसे व्याजासह थोड्याच कालावधीत परत करण्याचे आश्वासन दिले. प्रतिवादीने त्याबाबतीत करारनामा करण्याचे कबूल केले, परंतु वादीने अनेक वेळा त्याचे स्मरण करून दिले असता देखील प्रतिवादीने करारनामा करून दिला नाही. प्रतिवादीने 5 जुलै 1997 ते 30 सप्टेंबर 1997 चे ठरलेल्या व्याज दराने त्यांचे ₹29,000 व 1 ऑक्टोबर 1997 ते 31 मार्च 1998 चे व्याज ₹80,000 प्रतिवादीस सदर रकमेवरील व्याजपोटी दिनांक 13 ऑक्टोबर 1997 चे व्याज ₹50,000 प्रतिवादीस सदर रकमेवरील व्याजापोटी दिनांक 13 ऑक्टोबर 1997 रोजी दिले. दोन्ही रकमेवर 10% दराने आयकर मूळ स्रोतातून कापून घेतला होता. प्रतिवादीने वादीस सांगितले की 5 लाखावरील ठरलेले व्याज तो ते आर्थिक वर्ष पूर्ण झाल्यावर देईल, परंतु प्रतिवादीने ते मुद्दल न त्यावरील व्याज वादीने अनेक वेळा विनंती करून देखील दिलेले नाही. वादीचे असे म्हणणे आहे की प्रतिवादी त्याला देय असलेली रक्कम खोटी कारणे दाखवून देण्याचे टाळत आहे. वादीने तारीख 9 जून 2001 रोजी प्रतिवादीस कायदेशीर सूचना नोटीस पाठवली व ती प्रतिवादीस मिळालेली आहे. वादीचे असेही म्हणणे आहे की तो व्याजाने पैसे देणारा व्यावसायिक सावकार नाही. तसेच दुसऱ्या वेळेस एखाद्या व्यक्तीला व कौटुंबिक मित्राला पैसे उसनवार दिल्याने त्यास व्यावसायिक सावकार म्हणता येणार नाही. प्रतिवादीने त्यांची कैफियत नी 40 ला दाखल केलेली आहे व दाव्यास विरोध केलेला आहे. प्रतिवादीचे आले असे म्हणणे आहे की वादीचा दावा खोटा, लंबाडीचा व कायद्यात न बसणार आहे. तसेच दावा मुदतीच्या बाहेर दाखल केलेला आहे व वादीने मागणी केलेली रक्कम मोठी आहे. दाव्यातील व्यवहारास मुंबई पैसा उधारीचा कायदा 1948 च्या तरतुदीचा बाध आहे. वादी आणि प्रतिवादीमध्ये सदर व्यवहाराबाबतीत कोणताही विधिग्राह्य व्हॅलिड करार न झाल्यामुळे अशा प्रकारे अवास्तव व जास्त व्याजाची मागणी करता येणार नाही. वादीकडे उसनवारी देण्याचा
कोणताही विधिग्राह्य परवाना नाही. पुढे प्रतिवादीचे असेही म्हणणे आहे की वादीने प्रतिवादीस ₹5,00,000 उसने दिले असे मानले तरी वादी त्या मुद्दलवर चक्रव्याढ पद्धतीने व्याजाची मागणी करू शकत नाही. वादीच्या सख्या भावाने देखील सारख्याच कारणावर आधारित विशेष दिवाणी दावा नंबर 138 दाखल केलेला आहे. प्रतिवादी नंबर 1 प्रतिवादी नंबर 9 यांचे मामा श्री मांगला हे वादीच्या वडिलांचे मित्र आहेत. प्रतिवादी श्रीजी व्हिल्ला, ज्यांचे पूर्वीचे नाव सन व्हिल्ला होते, त्या संकुलाचे बांधकाम करत असताना वादी व त्यांचे भाऊ, त्यांचे वडील व श्री महेश एका सदनिकेच्या खरेदीची रुजवात बुकिंग करण्यासाठी 1997 मध्ये प्रतिवादीकडे आले. वादी व त्यांचे बंधू यांनी एकत्रितरित्या सदनिकेच्या खरेदी किमतीपोटी ₹10,00,000 देण्याचा प्रस्ताव ठेवला. तथापि सदनिकेची पसंती करण्यासाठी त्यांनी थोडा कालावधी त्यांना देण्याची प्रतिवादीस विनंती केली. वादीने कोणती सदनिका घ्यावयाची हे ठरवल्याशिवाय प्रतिवादी पैसे घेण्यास तयार नव्हता. परंतु श्री मांगला यांनी मध्यस्थी केल्यामुळे प्रतिवादीने वादीकडून ₹10,00,000 स्वीकारले. मार्च 1998 च्या शेवटी वादीने सदनिका नंबर 703 इमारत अ ह्या सदनिकेची पसंती केली. ₹10,00,000 दिल्यापासून सदनिकेची पसंती करण्यापर्यंत बराच कालावधी गेल्यामुळे तसेच बांधकामाच्या व्यवसायात आर्थिक मंदी आल्यामुळे वादीने प्रतिवादीकडून काही सवलत मागविली.